तर नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील पुन्हा एकदा आपलं डिजिटल स्टोअर .in या प्लॅटफॉर्ममध्ये मी मनापासून तुमचं स्वागत करतो मित्रांनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये कॅनव्हाच्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत की वेगळ्या प्रकारचे टेम्पलेट्स एडिट कसे करायचे आणि ते पण इंस्टाग्राम पोस्ट आणि फेसबुक पोस्ट यासाठी की ज्या स्क्वेअर इमेजेस असतील अशा या स्क्वेअर इमेज कशा एडिट करायच्या मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वसाधारणपणे 3 एडिट करून दाखवतो रेडीमेड टेम्पलेटवरती. फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी मी इथं म्हटलं सपोज करा मी एक डिजिटल मार्केटर आहे आणि मला डिजिटल मार्केटिंगची ॲड तयार करायची आहे. तर डिजिटल मार्केटिंग इंस्टाग्राम पोस्ट असं मी या ठिकाणी इथं टाकलं. या ठिकाणी इथं मी टाकल्यानंतर इथं कॅनव्हा टेम्पलेट्सवरती मित्रांनो मी क्लिक करतो आहे. कॅनव्हा टेम्पलेट्सवरती क्लिक केल्यानंतर मला डिजिटल मार्केटिंग इंस्टाग्राम पोस्ट याच्यावरती क्लिक केल्यानंतर मला या ठिकाणी इथं मला एक टेम्पलेट्स मिळालं. या ठिकाणी परत मला त्याच्या रिलेटेड म्हणजे जे काही तुम्ही टेम्पलेट्स सिलेक्ट केला आहे त्याच्या रिलेटेड अजून मला बाकीचे बरेच काही व्हिडिओच्या रिलेटेड टेम्पलेट्स असतील किंवा असे टेम्पलेट्स असतील तर या रिलेटेड मला टेम्पलेट्स मित्रांनो मला मिळून जातात. या ठिकाणी मी इथं काय केलं कस्टमाइज धिस टेम्पलेट्सवरती मित्रांनो मी क्लिक केलं. आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर मला हे टेम्पलेट एडिट करायचं आहे म्हणजे मला या ठिकाणी मला माझ्या कंपनीचं नाव टाकायचं आहे एनिथिंग. तर या ठिकाणी इथं आल्यानंतर आता सपोज करा मी एक डिजिटल मार्केटिंगची सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आहे आणि मला याची एक मस्तपैकी एक छानपैकी मला ॲड करायचं आहे. या ठिकाणी इथले मला नाव नको आहे लोगो नको आहे. तर या ठिकाणी इथं क्लिक करा, हे डिलीट करा, सिलेक्ट करा, डिलीट करा सिंपल पद्धतीनं. त्यानंतर इथं अपलोड्समध्ये आलो. अपलोड्समध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमचा जो लोगो कोणता अपलोड करायचा आहे मित्रांनो तर तो लोगो इथं अपलोड बटनला क्लिक करून अगदी चांगल्या पद्धतीनं तुम्हाला इथं तुमचा लोगो काय करता येतो आहे अपलोड करता येतो आहे. या ठिकाणी तुम्ही इथं अपलोड बटनवरती क्लिक करा. अपलोड बटनवरती क्लिक केल्यानंतर किंवा अपलोड फाईल्सवरती तर तुम्हाला या ठिकाणी इथं तुमचा लोगो काय करता येतो आहे अपलोड करता येतो किंवा तुमचा लोगो तुम्हाला इथं टाकता येतो मित्रांनो. आता सपोज करा की मला हा लोगो अपलोड केलेला ऑलरेडीच माझ्याकडे आहे. तर या ठिकाणी इथं आपलं डिजिटल स्टोअर याच्यावरती मी क्लिक केलं. त्यानंतर इथून मी काय केलं मला जेवढा क्रॉप करायचा आहे म्हणजे तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीनं तो लोगो तुम्हाला काय करता येतो आहे क्रॉप ही करता येतो आणि तो लोगो आपल्याला इथं सगळ्यात वरती इथं काय करायचा आहे तो पॅच करून आपल्याला या ठिकाणी तो लोगो इथं बसवायचा आहे. म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीने मला इथं कंपनीचा लोगो डिजिटल मार्केटिंग एजन्सी या ठिकाणी मला इथं चेंज करायचा आहे डिजिटल मार्केटिंग सर्व्हिस असं मला या ठिकाणी करायचं आहे. मग डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसमध्ये मी काय काय देतो आहे तर मी इथं टाकू शकतो आहे फेसबुक अँड इंस्टाग्राम मार्केटिंग. बघा मित्रांनो फेसबुक आणि इंस्टाग्राम मार्केटिंग मी या ठिकाणी इथं देतो आहे म्हणजे तुमच्या बिझनेससाठी. त्यानंतर परत मी इथं आल्यानंतर फेसबुक आणि इंस्टाग्राम मार्केटिंग इमेज डिझायनिंग इमेज DESIGNING इमेज डिझायनिंग. त्यानंतर या ठिकाणी इथं मला व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ रील्स एडिटिंग किंवा रील्स व्हिडिओ एडिटिंग रील्स व्हिडिओ एडिटिंग म्हणजे या ठिकाणी मला रील्स व्हिडिओ एडिटिंग ही मला या ठिकाणी मी समजा सपोज करा मी सर्व्हिस त्यांना प्रोव्हाइड करतो आहे व्यावसायिक लोकांसाठी किंवा व्यावसायिक मित्रांसाठी. मला तिथं व्हिडिओ एडिटिंग आलं रील्स व्हिडिओ एडिटिंग आणि त्यानंतर मला इथं रिपोर्टिंग म्हणजे मंथली रिपोर्टिंग आणि मी या ठिकाणी तुम्हाला मंथली रिपोर्टिंग देतो आहे. आता यामुळं आम्ही जे डिजिटल मार्केटिंग करतो आहे तुमचा फायदा काय होतो आहे वगैरे आपण चांगल्या पद्धतीने इथं देऊ शकतो. आता या ठिकाणी इथं www. आपलं डिजिटल स्टोअर .in असा मी इथं माझी वेबसाईट टाकली. मला मोबाईल नंबर टाकायचा आहे सपोज करा. तर या ठिकाणी काय करायचं आहे मला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मी हे एडिट केलं सिम्पल इथं आलो आणि या ठिकाणी मला मोबाईल नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी मी इथं मोबाईल नंबर टाकला. मोबाईल नंबर घेतल्यानंतर परत मित्रांनो काय करायचा हा मोबाईल नंबर मला एडिट करायचा आहे आणि या ठिकाणी तो मोबाईल नंबर मी काय केला बोल्ड केला. मला जिथं मोबाईल नंबर पाहिजे त्या ठिकाणी मी मोबाईल नंबर काय केला सेट करून घेतला. अशा प्रकारे मित्रांनो मोबाईल नंबर इथं एडिट केल्यानंतर मला तो मोबाईल नंबर यामध्ये टाकायचा आहे. सिम्पल मी डिलीट केलं तो मोबाईल नंबर इथं आणला आणि तो मोबाईल नंबर इथं आणल्यानंतर मला त्याचा कलर चेंज करायचा आहे तर इथं येऊ शकता. इथं आल्यानंतर तो मोबाईल नंबर आपल्याला काय करून घेतला मी चेंज करून घेतला. परत सिलेक्ट केला परत इथं आलो. इथं आल्यानंतर परत मला मोबाईल नंबरला हा कलर द्यायचा आहे. पण ठीक आहे मित्रांनो एडिटेशन असेल किंवा फॉर्मॅटिंग असेल आपण बघायचंच आहे किंवा चांगल्या पद्धतीने आपल्याला एडिटिंग आपल्याला बघायचंच आहे. ते आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. चांगल्या पद्धतीने मी तो व्हिडिओ काय केला एडिट केला
इमेज चांगल्या पद्धतीने मी एडिट केली. आता मला वाटलं हा ठीक आहे, चांगल्या पद्धतीने इमेज एडिट झालेली आहे. म्हणजे बघा ना, मी रेडीमेड टेम्पलेटवरती काम केलं. हे मी टेम्पलेट घेतलं. या ठिकाणी मला माझा लोगो सेट करायचा होता. लोगो सेट केला. मोबाईल नंबर घ्यायचा होता. मोबाईल नंबर घेतला. मला माझी वेबसाईट चेंज करायची होती. वेबसाईट घेतली. आता या ठिकाणी इथं शेअर बटनला क्लिक केल्यानंतर इथं डाउनलोडवरती आलो. डाउनलोडवरती आल्यानंतर या ठिकाणी ती इमेज एकदम हाय क्वालिटीमध्ये डाउनलोड करायची आहे. तर इथं सिलेक्ट करा, हाय क्वालिटी रिझॉल्युशन वाढवा. इथं डाउनलोड बटनला क्लिक केल्यानंतर बघा आता या ठिकाणी इथं डाउनलोड बटनला क्लिक केल्यानंतर ती इमेज माझ्यासमोर काय झालेली आहे मित्रांनो, डाउनलोड झालेली आहे. आता ही इमेज डाउनलोड झाल्यानंतर ही इमेज आपल्या समोर आलेली आहे. इमेज ती डाउनलोड होणार आहे. आता ही इमेज डाउनलोड झाल्यानंतर इथं आल्यानंतर बघा, आता इमेज डाउनलोड झाल्यानंतर आपल्या ती फोल्डरला जाऊन पडलेली आहे. तर ही इमेज मी इथं घेतली. मला जिथं पाहिजे तर त्या ठिकाणी इमेज मी काय करून ठेवू शकतो आहे, सेव्ह करून ठेवू शकतो आहे. अगदी चांगल्या प्रकारे मला जेवढ्या प्रकारच्या चांगल्या डिझाईन तयार करायच्या आहेत तर मी त्या इमेज डिझाईन प्रॉपर पद्धतीनं मला जिथं पाहिजे तिथं मी काय करू शकतो आहे मित्रांनो, सेट करू शकतो आहे. चला सपोज करा आता मला वेगळ्या याच्या रिलेटेड डिझाईन तयार करायचे आहे. सपोज करा आता मला पिझ्झाच्या रिलेटेड डिझाईन तयार करायचे आहे. पिझ्झा इंस्टाग्राम पोस्ट. आता पिझ्झा इंस्टाग्राम पोस्ट असं सर्च केल्यानंतर कॅनवा टेम्पलेट्सवरती मी इथं क्लिक केलं. पिझ्झा इंस्टाग्राम पोस्ट कॅनवा टेम्पलेट्सवरती मी इथं क्लिक केलं आणि आपल्यासमोर इथं कॅनवा टेम्पलेट्स पिझ्झाच्या रिलेटेड मला इथं वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा कॅनवा टेम्पलेट्स मला आलेले आहेत. या ठिकाणावरून मला जे पिझ्झाचं टेम्पलेट्स मला आवडेल, जे मला साजेसं चांगलं वाटेल त्याच्यावरती फक्त मी जस्ट क्लिक करू शकतो आहे. क्लिक केल्यानंतर इथं कस्टमाइज बटनवरती क्लिक करा. इथं कस्टमाइज धिस टेम्पलेटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा आता या ठिकाणी कस्टमाइज धिस टेम्पलेटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथं टेम्पलेट आलेलं दिसेल. मी तुम्हाला सुरुवातीलाही म्हटलेलं की झूमवरती काम करा. चांगल्या पद्धतीनं झूम वगैरे करून काम करा. डोळ्यांना त्रास होत नाही, बोरिंग होत नाही. त्यामुळे झूमवरती तुम्ही काम करू शकता. इथं आपला लोगो पाहिजे, लोगो सेट करा. मी तुम्हाला सांगितलं की लोगो कशा पद्धतीने इथं सेट करायचा. या ठिकाणी आपला लोगो जो सेट करायचा आहे तो लोगो घ्या. या ठिकाणी इथं जेवढा लोगो आपल्याला क्रॉप करायचा आहे तर तेवढा लोगो आपण चांगल्या पद्धतीने व्यवस्थितरित्या काय करू शकतो आहे, क्रॉप करू शकतो आहे. तर या ठिकाणी इथं लोगो क्रॉप करत असताना किंवा सेट करत असताना आता स्पेशल पिझ्झा हे मला एका बाजूला हलवायचं आहे तर तुम्ही इथं घेऊ शकताय. त्यानंतर हे इथं घ्या. जिथं लोगो आपल्याला आपला लोगो जिथं सेट करायचा आहे तो लोगो इथं सेट करून घ्या आणि तो लोगो इथं आपण चांगल्या पद्धतीने काय करू शकतो आहे, सेट करू शकतो आहे. त्यानंतर स्पेशल पिझ्झा असा आपल्याला घ्यायचा आहे तर ते समजा या ठिकाणी इथं घ्यायचं आहे. तुम्हाला यामध्ये काही जर बदल करायचा असेल तर तो बदल तुम्ही काय करू शकताय, बदल करू शकता. किंवा स्पेशल पिझ्झा याच्याऐवजी तुम्ही टेस्टी पिझ्झा असं म्हणू शकताय. TASTY टेस्टी पिझ्झा म्हणजे तुम्ही इथं चांगल्या पद्धतीने टेस्टी पिझ्झा इथं घेऊ शकताय. बाय 1 गेट 1 असं किंवा बाय 1 टू 1 एनिथिंग, बाय 1 टू 1 जो काय तुम्हाला बदल करायचा आहे किंवा बाय 1 गेट 1 असं तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर मोर इन्फॉर्मेशन किंवा या ठिकाणी इथं मला म्हणायचं आहे कॉन्टॅक्ट अस नाव किंवा कॉन्टॅक्ट अस या ठिकाणी तुम्ही इथं टाकू शकताय. तुम्हाला तुमचा इथं ॲड्रेस टाकायचा आहे. तो ॲड्रेस आपण या ठिकाणी इथं अगदी चांगल्या पद्धतीने इथं टाकू शकतो आहे. म्हणजे तुम्हाला ॲड्रेस टाकायचा, आपला मोबाईल नंबर चेंज करायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीनं मोबाईल नंबर जो तुमचा बिझनेस मोबाईल नंबर आहे तो टाकू शकताय. आपली वेबसाईट असेल तर वेबसाईटही तुम्ही टाकू शकताय. ऑर्डर नाव आहे याऐवजी तुम्ही गेट अ पिझ्झा असंही म्हणू शकताय. गेट अ पिझ्झा असंही तुम्ही म्हणू शकताय. आणि त्यानंतर इथं तुम्हाला थोडीशी याची साईज वगैरे वाढवायची आहे किंवा काय करायचं आहे. इथून बघा मित्रांनो साईज इथून तुम्ही कमी करू शकताय किंवा इथून साईज तुम्ही वाढवू शकता. असा तिरका डायग्नोल ॲरो म्हणतात याला. डायग्नोल ॲरोमध्ये येतं. इथून तुम्ही साईज कमी करू शकताय. इथूनही साईज तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे कमी जास्त करू शकताय. तर या ठिकाणी इथं शेअर बटनला क्लिक करा. शेअर बटनला क्लिक केल्यानंतर इथं डाउनलोड बटनला क्लिक करा. हाय क्वालिटीमध्ये मला इमेज पाहिजे तर हाय क्वालिटीमध्ये म्हणा. या ठिकाणी इथं तुम्ही डाउनलोड बटनवरती क्लिक करून तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे ती इमेज काय करू शकताय, डाउनलोड करू शकता. तर या ठिकाणी ती इमेज डाउनलोड झाल्यानंतर इथं जर आपण बघितलात तर ती इमेज आपल्याला या ठिकाणी डाउनलोड झालेली दिसते. मग ती इमेज कुठल्या डाउनलोड फोल्डरला जाऊन पडलेली आहे बघा, तुमच्या कॉम्प्युटरला मित्रांनो सेव्ह झालेली आहे. तसंच समजा तुम्हाला काय करायचं आहे, समजा तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे आणि अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवा. अगदी इंटरेस्टिंग पद्धतीनं तुम्हाला परत कोणती डिझाईन करायची आहे तर अशा हजारो टेम्पलेट्स तुम्ही कॅनवामध्ये शोधू शकताय. तुम्हाला तुमच्या कोणत्या बिझनेसच्या रिलेटेड तुम्हाला टेम्पलेट्स पाहिजे तर ते तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने शोधू शकता. सपोज करा आता या ठिकाणी डेंटल
आता इथं जर मी इथं टाकलं डेंटल इंस्टाग्राम पोस्ट असं जर मी या ठिकाणी इथं टाकलं तर डेंटलच्या रिलेटेड तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने इथं तुम्हाला पोस्ट भेटून जातात. आता या ठिकाणी तुम्हाला जे टेम्पलेट आवडेल त्या टेम्पलेटवरती क्लिक करा. परत त्याच्या रिलेटेड तुम्हाला अजून बरेचसेच टेम्पलेट मित्रांनो तुम्हाला कॅनवामध्ये भेटून जातात चांगल्या पद्धतीनं. तर अशा पद्धतीनं मग तुम्ही टेम्पलेट्स या ठिकाणी कस्टमाइजवरती क्लिक करून तुम्ही असे डिझाईन आणि टेम्पलेट्स काय करू शकताय, कस्टमाइज करू शकताय. तुर्तास मित्रांनो आज आपण इथंच थांबतोय. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वतःच्या डिझाईन स्वतः कशा तयार करायच्या तर याबद्दल आपण शिकणार आहोत किंवा